गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 5व्या भागाला आपण आज सुरुवात करू. या भागात श्री दत्त जन्माशी निगडीत 2 कथा आणि अत्री अनसूयांचं आख्यान आपण पाहणार आहोत. जगाचा उद्धार करण्यासाठी जगद्गुरू दत्तप्रभूंनी अत्री ऋषींची पिता म्हणून निवड केली. कशामुळे? कसे होते अत्री मुनी? कोण होते? त्यांची थोरवी जास्त स्पष्ट होण्यासाठी काही गोष्टी समजून घेऊ. आपणा सगळ्यांना माहीत आहे की वेद अपौरुषेय आहेत. सृष्टी निर्मितीच्या आधीपासूनच त्यांचे तरंग स्फुरण स्वरूपात असं म्हणतात भरून होते. परमात्म्यानं एकातून अनेक होण्याचा संकल्प केला. त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी नाभी कमलातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केलं. ब्रह्मदेवांनी हजारो वर्ष तप करून समाधी अवस्थेत हे वेद तरंग ग्रहण केले, आत्मसात केले आणि त्याच्या आधारे सृष्टीची निर्मिती केली. असं हे वेद म्हणजे संपूर्ण ज्ञान. त्या ज्ञानाचा विश्वाशी कसा संबंध आहे, त्याचा विश्वाच्या कल्याणासाठी कसा विनियोग करावा, अशा अगणित गोष्टींवर चर्चा करणारं हे वाङ्मय म्हणजे वेद. ब्रह्मदेवांनी या वेदोक्त ज्ञानावर आधारित भगवंतांचा एकोहम बहुस्याम संकल्प पूर्ण केला. कसा? बाह्य स्वरूप भिन्न भिन्न असून अंतर्यामी एक रूप चैतन्य स्वरूप आत्मा असलेले असंख्य जीव निर्माण केले. म्हणजे एकच परमात्मा चिदांश रूपाने पूर्ण विश्वाला व्यापूनही राहिला आणि विविधतेनेही नटला, मायेच्या आवरणाने झाकलाही गेला. पण असं हे अत्यंत महान पण अत्यंत क्लिष्ट कार्य करण्यासाठी ब्रह्मदेवांनी आपल्या 7 पुत्रांना जन्म दिला. तेच सप्तर्षी. त्यापैकी त्यांनी आपल्या तपाचं तेज नेत्रातून प्रगट केलं आणि ब्रह्म्याचे द्वितीय मानसपुत्र अत्रिमुनी अवतरले. प्रत्यक्ष सृष्टीच्या उत्पत्तीच्या कार्यात आपलं योगदान देणारे महामुनी, ज्यांचं स्वरूपच तेज होतं, ते आपलं अत्री हे नाव सार्थक करणारे असेच होते. स्वामी म्हणतात, सोडी तिनी देहांचा अभिमान, तिनी अवस्था सोडून, तिनी गुणा उलंडून, सार्थक अभिधान मिरवे अत्री. अर्थात स्थूल सूक्ष्म कारण या 3 देहांच्या पलीकडे महाकारण देहात वास करणारे, जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे म्हणजे तुर्या अवस्थेत स्थिर असणारे आणि सत्व, रज, तम या 3 गुणांच्या पलीकडे अर्थात एकतर शुद्ध सत्वगुणी किंवा गुणातीत
अर्थात 3 गुणांच्या साम्यावस्थेत, म्हणजे निरंतर अंतर्निष्ठ आणि द्रष्टाभावात स्थिर असे ते योग तपस्वी होते. महाविद्वान सर्वज्ञ असे महर्षी होते. सर्व विद्या पारंगत वेद स्वरूपच होते. त्यांची थोरवी वर्णन करणाऱ्या काहीच घटना इथं नमुन्यादाखल आलेल्या आहेत. बघूया. पृथ्वीवर पहिल्यांदाच सूर्यग्रहण लागलं. दिवसा ढवळ्या सगळीकडे एकदम अंधार झाला. त्याचं कारण कुणालाच माहीत नसल्याने सगळी सृष्टी एकदम सैरबैर झाली. सगळे लोक घाबरले. पण अत्री ऋषींनी सूर्यग्रहणाचं कारण सगळ्यांना सांगितलं आणि धीर देऊन सगळ्यांना शांत केलं. आता दुसरी घटना पहा. कृतयुगात एका असाध्य दुर्धर रोगानं सगळे जीव त्रस्त झाले होते. वैद्यांना कुठलीही औषधी सापडेना. सगळे हतबल झाले असताना अत्री मुनींनी योग्य औषधीचं शोधन केलं आणि या दयाळू मुनींनी वैद्य होऊन सगळ्यांना ती औषधी दिली आणि रोगमुक्त केलं. तपश्चर्या तर स्वधर्मच होता, पण उग्र तपश्चर्या करून अत्रींनी समाधी अवस्थेत ऋग्वेदाच्या 5व्या मंडळाच्या ऋचा ग्रहण केल्या आणि त्या जनहितार्थ प्रगटही केल्या. आजही त्या मंत्रांनी यज्ञयाग केले असता अग्नी आणि सगळे देवगण यजमानावर शीघ्र प्रसन्न होतात. आणखीही पहा. सामान्य मंद लोकांसाठी मनूने स्मृती लिहिली होती, पण तिचा योग्य अर्थ लोकांना समजेना. तेव्हा या दयाळू अत्री मुनींनी दुसरी स्मृती लिहिली, ज्यामुळे तिचा जसा आहे तसा योग्य अर्थ समजून लोकांचं समाधान झालं. अशा प्रकारे तेजस्वरूप अत्री योग तपस्वी तर होतेच, पण खगोलशास्त्र, आयुर्वेद, ऋग्वेद, स्मृती, पुराण अशा सर्व वेदशास्त्र ज्ञानातही ते पारंगत होते. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करणारे संतही होते. इतके महान असूनही त्यांनी परमात्म्याची ज्ञानोत्तर आणि अत्यंत सूक्ष्म पातळीवर नवविधा भक्ती केली. भगवतचरणी त्यांचं पूर्ण समर्पण होतं. स्वामी म्हणतात, स्वये जरी निरीक्षमनी ब्रह्मवीत वरियान सूनी पित्याची आज्ञा मानूनी वरी मुनी अनसूयेते. स्वामी त्यांना ब्रह्मवीत वरियान म्हणतात. अर्थात ते ब्रह्म जाणणाऱ्या ऋषींमध्ये सर्वश्रेष्ठ असे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच होते. अर्थातच तुर्यावस्थेत परमतत्वाशी सतत संयुक्त राहून स्वधर्मयुक्त कर्म करणारे असे होते. आपोआपच संसाराविषयी अनासक्त, निरीच्छ, निष्काम, वैराग्यपूर्ण असे होते. पण पिता ब्रह्मदेव यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्यांनी अनसूयेला वरलं. अनसूया. अनसूयेच्या महात्म्याशिवाय श्री दत्त महात्म्य अपूर्ण आहे. कोण होती ही अनसूया? जिच्या पोटी जन्म घेण्याचा मोह प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 देवांना झाला. अनसूया ही महान योग तपस्वी कर्दम मुनी आणि देवहूती
यांची दिव्य कन्या होती. कर्दम मुनींच्या तपाचं तेजच अनसूयेच्या रूपात अवतरलं होतं. स्वामींनी तिचं वर्णन अतिशय मनोहर केलं आहे. ते म्हणतात, अनसूया एवढी कोमल होती की ती चालताना तिला खडा बोचू नये म्हणून धरणी मृदू मुलायम झाली. तिच्या भोवती वारा सुद्धा मंद मंद वाहत असे. प्रत्यक्ष सूर्य जो तपन, पण तिच्यासाठी त्याने शीतलता धारण केली. तिचं तेज असं होतं की त्यापुढे देवही निस्तेज होऊन थरथरत असत. खरं तर इथे तिच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तिच्या दिव्यत्वासमोर तिन्ही लोक नतमस्तक होत असत, असंच स्वामी सुचवत आहेत. पुढे स्वामी म्हणतात, तिच्या सौंदर्याला कुणाची उपमा द्यावी बरं? चंद्रासारखी सुंदर म्हणावी तर त्याच्या मागे क्षय लागलेला. पौर्णिमेला जरी पूर्ण असला तरी प्रत्येक दिवशी कमी कमी होत जातो. शिवाय कलंकही मागे लागलेला. आणि अनसूया तर पवित्र, निष्कलंक आणि तिचं सौंदर्य अक्षय्य प्रकाशमान असं आहे. तिला सूर्यासारखं तेजस्वी म्हणावं तर सूर्याच्याही पाठीमागे उदय आणि अस्त लागलेला. ही तर नित्य तेजस्वी. पुढे एक कथा आहे. त्यात कौशिक पत्नीच्या शापानं घाबरून 10 दिवस हाच सूर्य दडी मारून बसला होता. पण त्याला सहज लीलया उदयाला आणणारी महान पतिव्रता आणि तपस्विनी अनसूयाच होती. अशा सूर्याशी तिची तुलना होऊच शकत नाही. प्रत्यक्ष महाविष्णू, ज्याचे दया, क्षमा, शांती हे गुणविशेष आहेत, ते कपिल मुनींच्या अवतारात तिचे बंधू झाले. आणि त्याच महाविष्णूंनी श्री दत्तावतारात प्रत्यक्ष तिच्या उदरी जन्म घेतला. अशा अनसूयेला कोणाची उपमा द्यावी बरे? तिचे नावच अनसूया. अर्थात जिच्या चित्तात असूयेचा लवलेशही नाही, अशा निर्मळ पवित्र चित्ताची. स्वामी म्हणतात, तेव्हा केवळ चित्कला अनसूया वाटली मनाला. जगी उपमा नाही तिला, अबला कोण म्हणेल. स्वामी महाराज म्हणतात, या विश्वात कोणत्याही गोष्टीची उपमा तिला देता येत नाही. तिला केवळ एकच उपमा देता येते, चित्कला. पण खरंच ही उपमा दिली आहे का? की ती खरंच चित्शक्ती आहे? पुढे बघूयात. अशा या चैतन्याच्या पुतळीचा हात वधू म्हणून धरला तो तितक्याच समर्थ तेजस्वी अत्रिमुनींनी. अत्रिमुनींची तपश्चर्या हीच त्यांची संपत्ती होती. सगळं आयुष्य निस्वार्थ बुद्धीने परोपकारार्थ वेचणारे भगवंतांचे ते निस्सीम भक्त होते. त्यांची अनसूया ही पत्नी म्हणून शोभत होती. पतिव्रता धर्माच्या दागिन्याने तिची काया सुशोभित होती. दया, क्षमा, शांती ही रत्न त्या दागिन्यांची शोभा वाढवीत होते. पूर्ण त्रिभुवन धुंडाळूनही असं स्त्रीरत्न सापडलं नसतं. ते अत्रिमुनींची पत्नी झालं. निर्गुण परब्रह्माने सगुण साकार होण्यासाठी जशी आदिमाया उत्पन्न केली, तसंच श्री दत्तावतारात प्रकट होण्यासाठी ही सुंदर तेजस्वी दिव्य अनसूयेची काया
आधी पृथ्वीवर प्रगटवली. तिच्या दिव्यत्वाची तुलना आदी मायेशी सुद्धा होत नाही, अशी ती अनुपमेय होती. अशा या महान थोर दाम्पत्याच्या पोटी असाच अद्वितीय पुत्र जन्माला आला, तोच श्री दत्तात्रेय. आपल्या भक्ताला भक्तिस्तव ज्यानं स्वतःलाच दान दिलं, तो दत्त. स्वामी म्हणतात, याच्या अनंत गुणांचं वर्णन गाता गाता वेद थकले. त्यांचं वर्णन करणं आम्हा अल्पमतींना कसं जमणार? तरीही जसं जमेल आणि जशी तोच प्रेरणा देईल तसं गुणवर्णन आपण करणार आहोत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. या दत्त जन्माशी निगडीत एक कथा अशी आहे. अनसूया. दारी आलेला अतिथी तिच्या स्वप्नातही रिक्त हस्ते परतला नाही. अशा सती अनसूयेच्या पातिव्रत्याची आणि उभय दाम्पत्याच्या आदरातिथ्याची कीर्ती त्रिभुवनात पसरली होती. आता याचं इत्तमभूत वर्णन नारद मुनींनी ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांच्याकडे केलं. झालं. या तिघींच्या मनात अनसूयेविषयी असूया, आकस दाटून आला. त्यांनी अनसूयेचं सत्वहरण करण्यासाठी आपल्या पतींना पाठवलं. आता भगवंतांची माया तेच जाणोत. आपल्या भक्ताचं महात्म्य वाढवण्याचा हेतूही असतोच. हे तिघे माध्यान्हकाली अतिथी होऊन अत्री अनसूयेच्या दारात उभे राहिले. तिचं सत्वहरण करण्यासाठी काय म्हणावं? तिनं नग्न होऊन भिक्षा वाढली तरच आपण घेऊ म्हणाले. वाटलं ती असं करणार नाही, पण ती अनसूया होती. आपल्या पतिव्रता धर्माच्या बळानं तिनं त्या तिघांना बाळं करून टाकलं आणि नग्न होऊन त्यांना स्तनपान करविलं. तिघांना पाळण्यात घातलं आणि मस्तपैकी झोके देऊ लागली. ही वार्ता त्या 3 देव्यांना कळली. तसा त्यांचा गर्व ताठा गळून पडला. घाबरल्या आणि धावत धावत अनसूयेकडे आल्या. अनसूयेने ती 3 बाळं त्यांच्यासमोर ठेवली आणि आपापले पती ओळखा आणि घेऊन जा म्हणाली. तशी त्या पूर्णपणे त्या साध्वीला शरण गेल्या. तेव्हा हसून तिनं त्या तिघांना पहिल्यासारखं केलं आणि आपापल्या देव्यांना सोपवलं. तेव्हा प्रसन्न होऊन सगळ्यांनी वर माग म्हटलं. अनसूया म्हणाली, हा पाळणा सुना न होवो, हा पाळणा सुना न होवो. ते तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. पातिव्रत्याचं सामर्थ्य काय वर्णावं, याचंच वर्णन आणखी एका कथेत आहे. या दोन्ही कथा दत्तजन्माशी संबंधित आहे. ही दुसरी कथा आहे कौशिक ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीची. प्रतिष्ठानी म्हणजे आत्ताचं पैठण, तिथे कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. दुर्दैवाने त्याच्या पूर्वजन्मीच्या पापसंस्कारांमुळे तो व्यसनी झाला. सतत वेश्यांच्या सहवासात रममाण असे, पण त्याच्या वासनांची तृप्तीच होत नव्हती. त्यातच त्याला कुष्ठरोगानं ग्रासलं. त्या बिभत्स रोग्याला त्या वेश्यांनी घराबाहेर हुसकावून लावलं. बघा, जोपर्यंत तारुण्य होतं, सौंदर्य होतं आणि धनाची समृद्धी होती,
तोपर्यंत वेश्यांनी त्याला लुटलं, मायावी प्रेमानं जवळ केलं, पण तो रोगानं त्रस्त आणि कंगाल होताच त्याला दूर ढकलून दिलं. आता तेव्हा कुठं त्याला आपल्या स्वपत्नीची आठवण झाली. ही अशीच जगरहाटी आहे, हे सुज्ञांनी लक्षात ठेवायला हवं. संकटकाळी एका पत्नी वाचून कोणीच कोणाचं नसतं. कौशिक घरी आला. पती खूप दिवसांनी घरी आल्याचं पाहून पत्नीचा आनंद गगनात मावेना. तो कुठे होता, काय करीत होता, हे सगळं या स्त्रीला ठाऊक आहे बरं का. पण तो कसाही असो, आज आपली आठवण त्याला झाली आहे ना, हेच आपलं भाग्य असं समजून ती धडपडत उठली आणि धावत येऊन त्याच्या पायाला मिठी घातली. म्हणाली, आहा, आज हा कसा सुदिन उजाडला आहे, जणू सोन्याचा पाऊस पडत आहे. आज मला माझ्या प्रिय देवाचं दर्शन झालं. आनंदानं माझं मन दाटून आलं आहे. तिनं लगबगीनं ब्राह्मणाला उत्तम आसनावर बसवलं, त्याचं देवासारखं पूजन केलं. अत्यंत भक्तिभावाने शुश्रूषा करून त्याला मंगल स्नान घातलं. त्याच्या चरणीचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं. स्वतःच्या शरीरावरही प्रोक्षण केलं. उत्तम स्वयंपाक करून त्याला आदरानं भोजन भरवलं. त्या कुष्ठरोग्याच्या शरीरातून सतत रक्त वाहत होतं. त्या स्त्रावानं कपडे ओले होत असायचे. त्याच्या जखमा धुवून स्वच्छ ठेवायच्या, कपडे वारंवार बदलून पुन्हा नवीन नेसवायचे. त्याच्याशी मंजूळ मृदू भाषण करून औषधोपचार करायचा. त्याचं श्लेष्मा मल मूत्र काढून त्याला स्वच्छ ठेवायचं. ही सगळी सेवा ती अत्यंत नम्रपणे, विनयाने, प्रेमाने आणि भक्तिभावाने करीत होती. पण तो दुष्ट, त्या दुष्टाने तरीही चिडचिड करावी, रागवावं, तिला दूर ढकलून द्यावं, तिची निर्भत्सना करावी. ज्या दुर्जनाला वेश्यांच्या सेवेची चटक लागलेली होती, त्याला पत्नीची सात्विक चरणसेवा कशी आवडणार. पण तो कसाही वागला तरी ती मात्र अनन्य भावाने त्याची शुश्रूषा करीत होती. आता गंमत पहा. एकदा त्या स्त्री लंपटाने एका वेश्येला दारावरून जाताना पाहिलं. तिच्या केवळ एका नेत्रकटाक्षाने हा घायाळ झाला. कामवासनेनं पेटून उठला आणि निर्लज्ज तर इतका होता की स्वतःच्या पत्नीला लाडीगोडी लावीत म्हणाला, अगं सती, तू धर्माने वागणारी आहेस, त्यामुळेच माझे वागबाण सहन करीत आहेस. पण आता यावेळी मात्र माझी व्यथा दूर कर हो. पुढे दांभिकपणे म्हणाला, अगं सती, जीवाचा मित्र, गुणी भृत्य, प्रिय भार्या आणि साधू संत यांना नेहमी सत्य ते सांगावं, आपलं दुःख सांगावं, ज्यामुळे त्याचं निवारण होऊन सुख प्राप्त होतं. कधी कधी हे दुष्ट दांभिक लोक सुविचारांचा सुद्धा स्वार्थासाठी असा उपयोग करून घेतात. पुढं तो म्हणतो कसा, अगं, आत्ता ही जी इथून वेश्या गेली ना, तिनं दुरूनच माझं मन हरण केलं आहे. हा देह जरी अशक्त झाला असला तरी अजून मन विरक्त झालेलं नाहीये ग. हे देह मन तिच्यावर अनुरक्त झालं आहे. त्यांना तूच मुक्त करू शकतेस. अगं, मला तिच्या घरी घेऊन जा, नाहीतर मी मरेन. तुला माझी दया येत नाही का.
पुढे तो म्हणतो, कामाची विपरीत गती, ब्रह्मादिकांची खुंटे मती, मी तो बापुडा मंदमती, केवी विरती पावेन. सर्व क्लेशांमध्ये काम हा क्लेश अत्यंत दुःखद आहे. विवेकी वैराग्य संपन्न योग्याचं सुद्धा चित्त विचलित करणारा हा काम आहे. आणि हा तर त्याच घाणीत किड्यासारखा वळवळणारा क्षुद्र जीव होता. त्या मूर्खाचं असं बोलणं ऐकून पत्नीला काय वाटावं हो. पण ब्राह्मणाची एक तऱ्हा तर पत्नीची त्याच्या विरुद्ध टोकाची भूमिका. तिला आपला पती आपल्याला काही करायला सांगतोय याचाच आनंद झाला. तिनं आनंदानं घाईघाईनं कंबर कसली, वेश्येला वश करण्यासाठी स्वतःचे दागिने घेतले, अशक्त पतीला खांद्यावर उचलून घेतलं, त्याला कुठे दुखू नये याची काळजी घेत हळूहळू पावलं उचलत वेश्यागृहाकडे जाऊ लागली. काळोख वाढू लागला होता. विजाही चमकत होत्या. त्यांच्या प्रकाशात मंद मंद चालली असतानाच एक विघ्न आडवं आलं. एकाला सुळी दिलं होतं त्याला कौशिक ब्राह्मणाचा धक्का लागला. आता ज्याला सुळी दिलं होतं ते होते श्रेष्ठ मांडव्य मुनी. एका चोराला सुळी देत असताना तो गेला पळून. त्याला शोधत असताना हे मांडव्य मुनी सापडले आणि अंधारात त्यांनाच चोर समजून पकडलं आणि राजाज्ञेनं सुळावर चढवलं. मुनी ध्यान करत जीव वाचवून कसे बसे जिवंत राहिले होते. तोच त्यांना हा धक्का लागला. ध्यान तुटलं, असह्य वेदना झाल्या आणि शूळानं त्रस्त झालेल्या मुनींनी न जाणून शाप दिला, ज्याने मला धक्का दिला तो सूर्योदय होताच मरो. हे ऐकताच पत्नी शिणली. तिच्या मनाचा थरकाप झाला. ती म्हणू लागली, सूर्योदय झाला तर पती मरणार आणि पती वाचून कसलं जिणं. म्हणून मग तिनं सूर्यालाच वेठीला धरलं आणि गरजून म्हणाली, हे सूर्या, तू आपला उदय करू नकोस. जरी मी पतिव्रता नारी असेन तर तू उदयास येताच भस्म पावशील. सूर्याला शाप देऊन पतीची इच्छा पूर्ण करून सती घरी आली. हा सगळा कथाभाग मनाला सुन्न करणारा आहे. कामी पुरुष काय करावं काय न करावं हा विवेक हरवून बसतो. पाप पुण्याचा विधिनिषेध विसरतो. कामवासनेपुढे तो कशाचीही पर्वा करीत नाही. दुसरी वेश्या, ती धन आणि यौवन यासाठी स्वतःच्या सौंदर्याचा, स्त्रीत्वाचा उपयोग करणारी कामाग्नीची ज्वाळा आहे. इथे भक्ताची देहबुद्धी जाण्यासाठी परमहंस परिव्राजकाचार्य स्वामींनी देहाची अतिशय विटंबना केली आहे, जेणेकरून देहप्रेम कमी व्हावं आणि मन आत्मानंदी डोलावं. इतरत्र कुठेही न लिहिलेलं त्यांनी इथं लिहिलं आहे. त्याचं कारणच हे आहे. ते म्हणतात, अहो योनी हे दुर्गंधी व्रण, तेथे रमता न येशीण. तरी किड्याला याहून काय न्यूनत्व आहे हो. थुंकी कफ आणि शेंबुड यांनी भरले जे तोंड. त्याला चंद्रोपमा देती मूढ,
मायेने दृढ आलिंगिले. अशा या त्रिगुणी महामायेच्या जाळ्यात अडकलेल्या क्षुद्र किड्यासारखं आयुष्य व्यर्थ घालवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. स्वतःची पत्नी स्वाधीन असताना परस्त्रीची इच्छा करणारा तो ब्राह्मण अत्यंत नीच होता. पाण्यानं सरोवर भरलं असलं तरी कावळा जसं माठातल्या पाण्यात तोंड घालतो तसंच हे आहे. विषय भोगून भोगून अशक्त रोगग्रस्त झाला तरीही त्याची विषयांची हाव सुटत नाही असा तो कामांध आहे. पण त्याची पत्नी खरोखरीच धन्य आहे. हो, जेव्हा इतर स्त्रिया पतीनं दुसरं लग्न केलं तर सवतीच्या मत्सरानं आत्महत्या सुद्धा करतात. सगळं आयुष्य सवतीच्या द्वेष मत्सर आकसानं धुसफुसत आतल्या आत जळफळत घालवतात. पण ही साध्वी पतीला स्वतःच्या खांद्यावरून वेश्येच्या घरी पोचवते. अशा या पतिव्रता सतीच्या तेजाला सूर्यही घाबरला. उदय पावलो तर जळून जाईल या भीतीने तो लपून बसला. अर्थातच पृथ्वीवर सर्वत्र रात्रीचा अंधार पसरला. सगळी सृष्टी घाबरून गेली. सगळे मानव गडबडले, पशुपक्षी तडफडले, काळचक्र थांबलं. सूर्योदयाशिवाय त्रिकाळ संध्यावंदन नाही. दिवस रात्रीचं भोजन तरी कसं करणार? यज्ञ याग सगळं लोपलं. विप्र तर संकटात पडलेच, पण देवांनाही यज्ञभाग न मिळाल्याने तेही क्षीण झाले. सर्व त्रिभुवन संकटग्रस्त झालं. काय करावं कोणालाच कळेना. स्वर्गात देव म्हणू लागले, मनुष्य आमच्या प्रित्यर्थ यज्ञयाग करतात, हवन करतात आणि आम्ही पाऊस पाडतो, त्यांच्या अन्न पाण्याची सोय करतो. जर त्यांनी यज्ञ नाही केले तर आम्ही त्यांना उपसर्ग पोचवतो, पीडा देतो. एकतर खूप पाऊस पाडतो, नाहीतर अजिबात पाऊस पाडत नाहीत. उपद्रवी उंदीर, टोळ, किडे पिकांवर सोडतो. नाहीतर स्वतःच्याच राज्यात स्वतःच्याच सैन्याकडून फितुरी बंड अशी दुष्कृत्य करतो, किंवा परराज्याकडून पीडा किंवा युद्ध करतो आणि त्यांना त्रास देतो. पण आता जर असं केलं तर तो अधर्म होईल, अनैतिक कृत्य होईल. काळच थांबल्याने हे ब्राह्मण यज्ञ करत नाहीयेत. ते स्वतःच घाबरलेले असताना त्यांना आणखी कसं घाबरवावं? तेव्हा आता ब्रह्मदेवांकडेच जावं, तेच यातून काही मार्ग काढतील असा विचार करून सगळे देव सत्यलोकात गेले. ब्रह्मदेवांना वंदन केलं आणि सगळी घटना निवेदन केली. ब्रह्मदेव म्हणाले, सतीच्या शापानं घाबरून सूर्य लपला आहे. पतिव्रता स्त्री एकदा कोपली तर सगळं ब्रह्मांड थरथर कापतं. आता एकच उपाय आहे. पतिव्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ अग्रणी अशी जी अनसूया आहे तिलाच प्रार्थना करावी. सूर्यासमोर दिवे तसे अनसूयेच्या प्रखर तेजासमोर इतर पतिव्रतांचं तेज आहे. तेजानेच तेज लोकतं. अहो, त्या कौशिक पत्नीला केवळ अनसूयाच उपदेश करू शकेल आणि संकटाचं निवारण होईल. तिच्याशिवाय इतर कुणीही हे काम करू शकणार नाही. सगळे देव ब्रह्म्यासह पैठणला अत्री अनसूयेकडे आले. यापुढील दिव्य कथानं आपण पुढील भागात पाहू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ